नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने 26 जून 2026 ला महत्वाचं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं. या प्रसिद्धी पत्रकामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन तर केलं, पण यातले महत्वाचे 2 पॉइंट जे की हायलाइट करण्यासारखे आहे. 2 पॉइंट मधला पहिला पॉइंट आहे मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, आणि मुख्य परीक्षा ही एका सत्रात होणार की एका जास्त सत्रात होणार आहे, त्याचं नॉर्मलायझेशन होणार की नाही, नॉर्मलायझेशन कसं होणार आहे या संदर्भात टीसीएस आयबीपीएस जसं नॉर्मलायझेशनची प्रोसेस किंवा सूत्र बनवलंय तेच सूत्र वापरणार आहात की वेगळं काय असणार आहे, या प्रसिद्धी पत्रकामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे. हे 2 पॉइंट तुम्हाला मी हायलाइट करून या व्हिडिओमध्ये दाखवतो. याच्या पाठीमागे एक व्हिडिओ घेतलाय, पण त्यामध्ये हे पॉइंट हायलाइट केलेले नव्हते. पण आता जेव्हा व्हिडिओ घेतो, आपण माहिती काढतो आणि डिटेलमध्ये सिरियसली जेव्हा वाचतो कॉन्सन्ट्रेट करून, तेव्हा हे 2 मुद्दे समोर येतात. म्हणजे की बऱ्याच मुलांचे हे प्रश्न आहेत की सर मुख्य परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन की ऑफलाईन, नॉर्मलायझेशन होणार का, एका सर होणार का, असे प्रश्न आहेत. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर बघूया मग मुख्य परीक्षा नॉर्मलायझेशन कसे होणार आणि एमपीएससीची महत्त्वाची घोषणा काय, कधीपासून लागू असणार आहे. वन बाय वन बघूया. आपण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही जर एएमव्हीआय किंवा क्लर्क, टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर आणि टेक्निकल असिस्टंटसाठी अभ्यास करत असाल तर एएमव्हीआयला ही बॅच आणि उर्वरित 4 पोस्टसाठी ह्या बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. फार कमी फीमध्ये बॅच अवेलेबल. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला शिकवणारी टीम तुम्ही बघू शकता. एएमव्हीआयला स्वतः धनंजय कचरे सर लीड करतात, ज्यांनी 2 वर्षामध्ये मागच्या एक्झाम मध्ये 2दा पोस्ट काढली, 17ला आणि 20ला. त्यांच्यावर त्यांची टेक्निकल टीम माने सर आहे, मुसळे सर आणि इतर नॉन टेक्निकलची टीम पण अवेलेबल असणार आहे. सो या म्हणजे एएमव्हीआयच्या पदासाठी, ह्या मुलांसाठी, ह्या परीक्षार्थ्यांसाठी सेपरेट बॅच आपण घेतोय. आरंभ बॅच 3.0. महाराष्ट्रात तुम्हाला सेपरेट बॅच मिळणार नाही का, कारण ह्या मुलांची मानसिकता ओळखून, त्यांचा अभ्यासक्रम ओळखून, त्यांचा मेनचा सिलेबस ओळखून तसं आम्ही ह्या बॅच मध्ये घेणार आहोत. मराठी इंग्लिश मीडियम दोन्ही ठिकाणी बॅच अवेलेबल आहे, आणि ऑफलाईन मध्ये संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यासाठी पण बॅच अवेलेबल, जाऊन इन्क्वायरी करू शकतात. ह्या बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. मोस्ट तुम्हाला टॉपिक वरती फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, सब्जेक्ट वरती पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, स्टेट बोर्डचे बॅचेस अवेलेबल आहे, आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे, 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल असणार आहे. ह्या बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 26 जूनला प्रसिद्धी पत्रक आलंय एमपीएससी कडनं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की एमपीएससी गट क ची जी परीक्षा आहे ही तुमची ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कम्प्युटर बेस्ड सीबीटी टाईप होणार आहे. यामधले महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला लक्षात आणून देतोय. बघा, एमपीएससी मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, त्याचं उत्तर आहे तर यस, ऑनलाईन होणार आहे. आता ऑनलाईन होताना मुख्य परीक्षा कोणकोणते असणार आहे, तर मुख्य परीक्षा कोणकोणत्या मी तुम्हाला सांगतो. आताची तर गट क ची एक्झाम जी आहे, गट क ची एक्झाम, याची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघंही ऑनलाईन होणार आहे. म्हटलं काय मी, दोघंही ऑनलाईन होणार आहे. बरोबर, ही 2026 ची ऍड आहे. मात्र पुढे त्यांनी काय सांगितलंय तर 2027 मध्ये सगळ्याच एक्झाम, म्हणजे 3 महत्वाच्या एक्झाम. 3 कोणत्या एक्झाम आहे, एक आहे गट ब अराजपत्रितची एक्झाम आहे. दुसरी आहे गट क ची अराजपत्रितची, आता अराजपत्रित लिहायची गरज नाही, गट क आहे, गट क ची एक्झाम आहे. आणि नंतर आहे गट अ आणि गट ब, हे राजपत्रित आहे, ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो, एमपीएससी म्हणतो. ह्या तीनही एक्झामची पूर्व परीक्षा काय असणार आहे, पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे. आणि या तिघांसाठी पण पूर्व परीक्षा वर्षातून 3दा होऊ शकते. 3 टाइम तुम्ही देऊ शकता, 3 टाइम्स तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, आणि मग 1 टाइम तुमची मुख्य परीक्षा होणार आहे. हे पण तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं, पण थोडा बेस तुम्हाला इथे देतोय. आता यामध्ये हिची जी एक्झाम असती मुख्य परीक्षा, ही मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे ही तर ऑनलाईन होणारच नाहीये. मात्र यांची जर दोघांची बघितली तर मुख्य परीक्षा जी आहे, हे मुख्य परीक्षा मात्र एमसीक्यू पॅटर्न मध्ये आहे, तो यांची सुद्धा एक्झाम ही मुख्य ऑनलाईन मध्ये होणार आहे. ओके, आता काय मी असं का सांगितलं, या परिपत्रकात आपण जाऊया. बघा, पुढे मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये मुख्य परीक्षा एक की अनेक शिफ्ट मध्ये होणार आहे, यात त्यांनी मेन्शन केलंय. बघा, हा 7 नंबरचा पॉइंट आहे, त्यामधला मी सब टॉपिक सेकंड पॅराग्राफ किंवा सेकंड सेंटेन्स वाचतोय. आयोगास या प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असून विविध सत्रामध्ये द्वारे घेण्यात येणार असली तरी, बघा, विविध सत्रामध्ये घेण्यात असली तरी, कोणती पूर्व परीक्षा तरी मुख्य परीक्षा इथून सुरुवात होते. इथे महत्वाचा पॉइंट आहे. बघा, मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. आता ह्या वाक्याचा अर्थ काय होतो मला सांगा. असं त्यांनी म्हटलंय का ऑफलाईन घेऊ आम्ही, एकाच सत्रामध्ये घेणार, याचा अर्थ काय, ही अनेक सत्रामध्ये होणार आहे. बरोबर आहे, ही काय विविध सत्रामध्ये, ही मात्र एकाच सत्रामध्ये होणार आहे. याचा अर्थ ही ऑनलाईनच होणार आहे मुख्य परीक्षा, आणि मुख्य परीक्षा ही एका सत्रामध्ये होणार. बरोबर आहे, एक सत्र असेल. त्यामुळे एक सत्र जर असेल त्याला नॉर्मलायझेशनची गरज आहे का मला मित्रांनो सांगा. नाही, मुख्य परीक्षेला नॉर्मलायझेशन होणार नाही, कारण एकाच सत्रात एकच पेपर असणार आहे. सो नॉर्मलायझेशनची गरज इथे नसणार आहे. हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा. एका सत्रात एक्झाम, मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार, एका सत्रात होणार, त्याचं नॉर्मलायझेशन होणार नाही. त्यानंतर अजून एक मुद्दा यामध्ये, तो नॉर्मलायझेशन कसं असणार. मग
टीसीएस आयबीपीएसनी ज्या पद्धतीने घेतलंय आतापर्यंत, टीसीएस आयबीपीएस काय करत आली आहे, 200 मार्काचा जर पेपर असेल तर नॉर्मलायझेशन करून विद्यार्थ्यांना 227 मार्क पण पडले, जे आतापर्यंतच्या आपल्या एज्युकेशन मध्ये असे आउट ऑफ मार्क मला पडलेच नव्हते. आउट ऑफचे पुढे गेले हे, आपण म्हणतो बोर्ड फाडून पुढे आला तसं हे झालं होतं. मग आता हे नेमकं सूत्र लावतात कसं, आपलं ते किचकट सूत्र एकदम सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली वगैरे सांगून काय सूत्र त्यांनी दिलेलं माहित नाही. मग आता याच्यावरती आपला आक्षेप जर असेल तर एमपीएससीने याच्याबद्दल पण सविस्तरपणे सांगितलेले. काय सांगितले लक्षात घेऊया आपण. एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. म्हणजे आता पूर्व परीक्षेमध्ये बघा नॉर्मलायझेशन करावं लागणार, कारण एकापेक्षा जास्त सत्रामध्ये मुलांची एक्झाम घ्यावाच लागणार आहे. कारण भविष्यामध्ये 35,000 प्लस जाहिरात किंवा पदांसाठी एका वर्षामध्ये भरती प्रक्रिया राबवायची असेल तर लाखांमध्ये फॉर्म येणार आहे. लाखो विद्यार्थ्यांची एक्झाम ऍट अ टाइम घेता येणार नाहीये, विविध सत्रामध्ये ऑनलाईन घ्यावी लागणार आहे. आता मी त्यांचं सांगतोय बरं का, त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगतो तुम्हाला. सो त्याच्यासाठी मी नॉर्मलायझेशन करायचं ठरवलेलं आहे. सो त्यासाठी त्यांनी काय केलं बघा, आता इथून पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा मी स्टार करून ठेवतो आणि रेड ब्ल्यू कलर दाखवतो बघा. इथून IIT बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक बेस, पारदर्शक आणि न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. काय म्हटलं त्यांनी इथे, सूत्र निश्चित आहे का त्यांचं, करण्यात येईल. म्हणजेच याचा अर्थ टीसीएस आयबीपीएसनी वापरलेलं सूत्र ते वापरणार नाही असं समोर येत आहे. ओके, याबाबतची सविस्तर कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल. बघूया यांची आता काय असते कार्यपद्धती, म्हणजे काय नॉर्मलायझेशनची प्रोसेस. तो हे दोन महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले. काय काय मुद्दे तुमच्या समोर मांडले मी. मुख्य परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन, दोघांच्याच फक्त गट क ची होणार आहे, आणि गट ब राजपत्रित अराजपत्रित जी असेल अराजपत्रित यांची मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार आहे. ऑफलाईन कुणाची होणार आहे, राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा असेल ती ऑफलाईन होणार आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा. मात्र राज्यसेवेची पूर्व परीक्षा सुद्धा काय असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. गट क गट ब ची पूर्व पण मुख्य पण दोघंही ऑनलाईन असणार आहे. एकाच की अनेक शिफ्ट मध्ये मुख्य परीक्षा होणार आहे. बघा पूर्व परीक्षा वेगळ्या अनेक शिफ्ट मध्ये होऊ शकतात, अनेक शिफ्ट मध्ये होऊ शकतात, मात्र मुख्य परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये होणार आहे. आणि ह्या अनेक शिफ्ट मध्ये होणार असेल तर याचं काय होणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. याचा मात्र नॉर्मलायझेशन करण्याची गरज नाहीये. कधीपासून कुणासाठी लागू असणार आहे, तर कधीपासून याचा अर्थ उत्तर द्यायचं म्हटलं तर गट क ला आतापासून 2026च्या ऍड पासून लागू आहे. त्यानंतर गट ब अराजपत्रित जे आहे यासाठी 2027 पासून लागू असेल, आणि जे काय लागू आहे राज्यसेवेसाठी हे राज्यसेवेला 2027 पासून लागू होणार आहे. ओके, कुणासाठी लागू आहे, तिघांसाठी लागू आहे. कधीपासून लागू आहे साल पण दिलं मी. गट क 2026 मुख्य परीक्षेला लागू असणार का, याचं उत्तर आहे यस, याला मुख्य परीक्षेला लागू असणार आहे. गट क मुख्य परीक्षा ऑनलाईन होईल आणि त्याची नॉर्मलायझेशन प्रोसेस नाही होणार, कारण एका सत्रामध्ये एक्झाम घेतली जाईल. कारण मुख्य परीक्षेला बरेचसे विद्यार्थी काय चाळणी परीक्षेतून गाळून पुढे येतात. सो लिमिटेड विद्यार्थी असतात. सो ऍट अ टाइम पूर्ण महाराष्ट्रात ती एक्झाम घेतली जाऊ शकते. ओके, सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, हायलाईट करून मी तुम्हाला सांगितलंय. याबद्दल कोणी तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार नाही किंवा त्यांच्या लक्षात पण आलं नसेल. ही माहिती तुम्हाला मी अशा पद्धतीने देत असतो. आवडली तर लाईक करत चला, कमेंट टाकत चला आणि सगळ्यांना शेअर करत चला. आणि विशेष म्हणजे तुम्हाला आवश्यकता असेल तर आपल्या AMVI साठी सेपरेट बॅच आणि बाकीच्या उर्वरित पदांसाठी सेपरेट बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही बॅच महाराष्ट्रात तुम्हाला अशी भेटणार आणि मराठी प्लस इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल आहे, प्लस नाही दोघे लँग्वेज मध्ये बॅच अवेलेबल आहे. हवी ती बॅच जॉईन करू शकता. ही धुरंधरची टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून बॅच लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की 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 शेअर करा. आणि पुढचे महत्त्वाचे अपडेट मिस करायचे नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.